Why work for death? मृत्यूसाठी काम कशाला करायचं? Now people work day and night. आता लोक दिवस आणि रात्र मेहनत करतात. They help, लोक मदत करतात, they build, लोक बांधतात, they pray, लोक प्रार्थना they करतात, give food, लोक अन्न वाटप करतात and they say, I am good. आणि लोक म्हणतात की सगळं माझं ठीक आहे. And so they think, आणि मग लोकांना असं वाटतं I will surely earn my reward. की नक्की मला माझं प्रतिफळ आता कमवता येईल I will surely get into heaven. आणि नक्की मी स्वर्गात जाईन असं लोकांना वाटतं. Some do it proudly, काही अभिमानानं करतात, some do it ignorantly, काही अजाणतेनं करतात, some do it nicely, काही छानपणे करतात some do it to be even extra good. आणि काही जरा जास्तीचं चांगलं वागायला म्हणून करतात. But without Jesus, all that you work for will give you the paycheck, and that is death. येशूशिवाय ज्या कुठल्या गोष्टींसाठी तुम्ही मेहनत कराल त्या प्रत्येक गोष्टीतून शेवटी तुम्हाला मरणच येणार. So I ask, म्हणून मी विचारतो, why work hard for death? म्हणून मी प्रश्न टाकतोय की मरणारच आहे ना, मृत्यूकडेच हे सगळं नेत आहे, मग मृत्यूसाठी एवढी मेहनत का? And there are two kinds of death. दोन पद्धतीचे मृत्यू असतात. One is a door to glory, एक आहे वैभवाकडे नेणारं दार the other is a drop into the torment. आणि दुसरं आहे छळाकडे नेणारं दार. In Luke 16 you can read it. लूक 16 मध्ये तुम्हाला वाचता येईल याविषयी. Bible says, बायबल म्हणतं the time came when the beggar died, वेळ आली आणि त्या वेळेला भिकारी मेला and the angels came आणि देवदूत आले and took him to Abraham's bosom. आणि त्याला अब्रामाच्या उराशी घेऊन गेले. The rich man also died. श्रीमंत माणूसही मेला. Both were living in the same vicinity. दोघे तिथेच त्या परिसरातच राहत होते. श्रीमंत माणूस सुद्धा आणि हा जो कोणी भिकारला होता तो The सुद्धा. believer and unbeliever dying together. म्हणजे बिलीवर आणि अनबिलीवर, विश्वासू आणि अविश्वासू दोघे जण एकत्र मेले. But Jesus opens the screen beyond death. पण येशूंनी मृत्यू पलीकडचा पडदा थोडा उघडला. When Lazarus died, लाजर जेव्हा मेला the angels took him. देवदूतांनी त्याला नेलं. When the rich man died, श्रीमंत माणूस जेव्हा मेला, Bible says, बायबल म्हणतं he was simply buried, सिम्पली त्याला पुरलं, त्याची मय झाली and immediately he found himself in torment. आणि लगेच त्याच्या लक्षात आलं की मी अशा कुठल्या तरी जागी आलोय जिथे माझा छळ होतोय. See, here you go together, इथे आपण एकत्र जातो, but पण after death you land in different places. मृत्यू नंतर वेगवेगळ्या जागेत लोक जातात. Because the wages of sin is death, कारण पापाचं वेतन मरण आहे and the gift of God is eternal life through Christ Jesus. आणि देवाची गिफ्ट येशू ख्रिस्तांद्वारे अनंत काळचं जीवन आहे, ज्याला कॉमनली सगळे मोक्ष म्हणतात. We may all be buried in the same graveyard, आणि कदाचित आपल्या सगळ्यांची कबर त्याच कब्रस्तानात होईल, but final landing will be different. पण सरते शेवटचा जो मुक्काम पोस्ट असणार आहे तो प्रत्येकाचा वेगळा पडणार आहे, विश्वासावर अवलंबून आहे. Not all souls are welcomed in the same way. सगळ्या जीवांचं स्वागत ये माझ्या भल्या आणि विश्वासू दासा असं होणार नाहीये. Lazarus went to rest. लाजर गेला विसाव्यात, Rich man went to regrets. श्रीमंत माणूस गेला पस्ताव्यात. Lazarus was crying here. लाजर इथे रडला, There he was rejoicing. तिथे त्याने आनंद केला. The rich man was rejoicing here. श्रीमंत माणसाने इथे आनंद केला, There he was crying. तिथे तो रडत होता. One entered peace, एक शांतीत प्रवेश करून the गेला, other entered pain. दुसरा वेदनेत गेला. And why? का? Because the wages of sin is death. कारण पापाचं वेतन मरण आहे. One believed the wages of sin is death. एकाने विश्वास ठेवला की पापाचं वेतन मरण आहे. The other believed that Jesus Christ gives us eternal life. दुसऱ्याने असा विश्वास ठेवला की येशू ख्रिस्त आम्हाला अनंत काळचं जीवन देतात. Death is not the end for Lazarus, it is the beginning for Lazarus. लाजरासाठी मृत्यू अखेर झाला नाही, लाजरासाठी मृत्यू प्रारंभ झाला. Don't be scared of death now. आता मृत्यूला घाबरू नका, That has been erased आपल्यासाठी ते खोडलेलं आहे. in the name of Jesus. येशूंच्या नावात आपलं कसं होणार आहे? इथे श्वास बंद, तिथे जीवन चालू. The day Jesus rose, death died. ज्या दिवशी येशू परत जिवंत झाले, मृत्यू मेला. मृत्यू मेला, जो सगळ्यांना मारतो तो मृत्यू मेला. There is nobody there नाही to ना. beat death. नाही ना कोणी असं की ज्याने मृत्यूला मृत्यू दिलाय, मृत्यूला मारलंय, Because- मृत्यूला हरवलंय. Because Bible says कारण बायबल म्हणतं
Death has power. मृत्यूत सामर्थ्य आहे बरं का. It is the last enemy. मृत्यू माणसाचा शेवटचा शत्रू. That means it is the strongest enemy. याचा अर्थ मृत्यू सगळ्यात बलवान शत्रू. But the strongest is Jesus. पण अति बलवान येशू. Nobody beat death except Jesus. येशूशिवाय मृत्यूला कोणी मारलं हरवलं नाहीये. For the worldly, the death is a punishment. जगिक लोकांसाठी मरण म्हणजे शिक्षा आहे. मृत्यूचा दिवस त्यांच्यासाठी शिक्षा असतो. But for us, it is a door to glory. आपल्यासाठी मरण म्हणजे गौरवाचं द्वार आहे की इथं संपलं आणि माझं तिथं सुरू झालं. Believer's grave is not the end, it is the beginning. बिलीवर लोकांसाठी कबर अंत नाही, कबर सुरुवात आहे. Our death is sleep. आपला मृत्यू झोप आहे. We sleep and wake up in glory. आपण प्रभू झोपतो आणि वैभवात उठतो. Heaven is not a trophy. स्वर्ग ट्रॉफी नाहीये. It's a gift from the heavenly Father. स्वर्ग स्वर्गीय बापाने दिलेलं दान आहे. फुकट मिळतं ते दान येशूमुळे आपल्याला. Good works are the fruit, चांगली कामं त्यातनं बाहेर पडलेलं फळ आहे. but not the root of salvation. तारणाचं मूळ नाहीये चांगली कामं. The root of salvation is Jesus Christ. तारणाचं मूळ येशू ख्रिस्त आहेत. मी येशूंकडे आले म्हणून चांगली कामं करायला लागले. माझ्या चांगल्या कामांमुळे मी येशूंकडे आलेली नाहीये. God doesn't save you because you are good. तू चांगला होता म्हणून येशू तुला तारायला आले असं नाहीच ते. He saves you because He is good. तो तारतोय तुला कारण तो चांगला आहे. Religion says do more, do more, do more. धर्म म्हणतो अजून कर, अजून कर, अजून कर. Jesus says it is done, it is Yes. done, it is done. येशू म्हणतात काही नको कर, झालेलं आहे, झालेलं आहे, झालेलं आहे. It is finished, it is संपलं, finished. संपलंय, संपलंय. That's why we need to let the world know the truth. म्हणून आपण जगाला जे सत्य सांगायला हवं ना त्याचं कारणच हे आहे की आज भी येशू जिंदा है, हम बताने आए हैं. The world is fooled. आज जग मूर्खात निघतं. So no amount of good can clean the stain of sin. मग कितीही चांगलं केलं तरी पापाचा डाग निघत नाही. But here comes the gift for you. पण पहा तुमच्यासाठी ही देणगी आली. Hell is earned. नरक कमवलं जातं. Why pay for death? मृत्यूसाठी तुम्ही कशाला वेतन That's मोजून, my question. हा माझा प्रश्न आहे, मृत्यूसाठी तुम्ही कशाला वेतन मोजून ते कमवताय? Hell is earned. नरक कमवलं जात आहे. Heaven is given freely. स्वर्ग फुकट मिळतंय. You can buy everything तुम्ही सगळं विकत under the घेऊ sun. शकता. सूर्याखालचं सगळं विकत घेऊ शकाल. Above the sun, सूर्याच्या वर you cannot buy anything. नाही विकत घेता येणार. बिकॉज दॅट इज नॉट विथ प्राइस, इज प्राइसलेस. ते मोलाने येत नाही, ते अनमोल आहे. God says, if you want it, I will give you free, otherwise no. देव म्हणाला हे अनमोल आहे, हवं तर फुकट देईन, तुला किंमत मोजता येणार नाहीये. Why work for death when everything is given मग free? मृत्यूसाठी काम करायचंच कशाला जेव्हा सगळं फुकट मिळतंय? Life is given free. जीवन फुकट मिळतंय. Death is costly. मृत्यू महाग आहे. So stop working for sin pay. म्हणून पापांच्या पगारासाठी काम नका करू Stop sweating for judgment. आणि न्यायासाठी घाम नका गाळू. Come to Jesus. येशूंकडे या Receive the free gift आणि मोफत आलेलं दान स्वीकारा. and live forever. कायम जगा. Even after you die, even after you meet Jesus, you don't have to pay anything. मेल्यानंतर सुद्धा जाऊन तुम्ही येशूंना भेटल्यानंतर सुद्धा काहीही द्यावं लागत नाही. You will walk there boldly. तुम्ही धाडसाने तिथे चालत चाल एकदम. No worry about anything. काही कशाचं टेन्शनच नसणार. Because everywhere there will be a board. कारण सगळीकडे बोर्ड असेल. Wages paid, your wages paid, your wages paid, याचं your वेतन wages भरलेलं आहे, paid. याचं वेतन भरलेलं आहे, वेतन भरलेलं आहे, फ्री एंट्री वेतन भरलेलं आहे, लेले अंदर वेतन भरलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus paid for you. येशूंनी तुझ्यासाठी किंमत मोजली आहे. Now you eat your fill. आता तू भरपूर खा. अनंत काळचं जीवन तुझंच आहे. Cross was his coin. वधस्तंभ त्याचं ते नाणं होतं किमतीचं. Blood was his payment. रक्त ते वेतन होतं. The world charges you to live. जग तुला जगायलाही किंमत मोजायला लावतं. जग How many years? किती वर्ष? 70 years, 70 वर्ष, 80 years. 80 वर्ष. Jesus gives you eternal life free. येशू कधी न संपणारं जीवन तुला मोफत देतात. जग जगायला सुद्धा किंमत मागतं. Heaven has no toll booth. स्वर्गामध्ये जायला मध्ये टोल नाहीयेत एक्सप्रेस हायवे सारखे. It's just the cross. In between the cross you enter. फक्त heaven. वधस्तंभ आहे. वधस्तंभातून स्ट्रेट
स्वर्ग. Then as you enter through the cross आणि जसं तुम्ही वधस्तंभातून स्वर्गात एंट्री घ्याल and look behind, आणि मागे बघाल and you will say, आणि म्हणाल, but the gift of Oh, God hallelujah. is eternal life. पण देवाचं कृपा दान येशू ख्रिस्ताद्वारे अनंत काळचं जीवन आहे. Cross is not just a symbol, it is a receipt to heaven. वधस्तंभ फक्त खूण आणि चिन्ह नाहीये, स्वर्गात जायची ती पावती आहे, पावती. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.